आपण जय बजरंग मोस संघाकडनं पाहतो आपण नारायणाने आणि गोलंदाजीसाठी धुरा सांभाळतो विकास जाधव, ज्यांनी मागच्या मॅचमध्ये हॅट्रिक संपादित केली होती. राजू जाधव सर चांगली गोलंदाजी केली होती. नक्कीच तशीच गोलंदाजी या सामन्यात सुद्धा करावी लागेल या ठिकाणी विकास याला, कारण की नारायणचा विचार केला मागच्या मॅचमध्ये तब्बल 41 धावा कुठून काढल्या होत्या. काय फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. हो पहिला चेंडू खराब चेंडू, विमर चेंडू या ठिकाणी आपण पाहतो. विकास जाधव याचं खराब सुरुवात केली आपल्या षटकाने. या ठिकाणी विमर चेंडू हाताळला आणि फ्री हिट असेल पुढचा चेंडू. उघडा डोले. इथे मात्र आपण जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, कदाचित नारायणला बीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु अधिक सा या ठिकाणी लेनचा वापर केला. त्या ठिकाणी खराब बॉल आपल्याला पाहायला भेटला आणि भीमर इथे आपण पाहू शकताय. इथे मात्र जबरदस्त फटका, प्रयत्न देखील चांगले केले होते, परंतु चेंडू 4 धावांसाठी आलाय. हा दर्जेदार चौकार 4 धावांसाठी. तर या ठिकाणी शुभागमन झालंय जितुकेने, कोंडेरी गावचे समाजसेवक. तर नक्कीच जय बजरंग षटकामध्ये त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. काय अफट या ठिकाणी पाहिला प्रणय याचं सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न झाला. शेवटच्या क्षणाला अपयशाला पण काही हरकत नाही, पण काय प्रयत्न केले होते. फ्रीडच्या चेंडूवर चौकारच्या मध्ये धावसंख्या पुढे होते 5 या आकड्यावर. चांगला फटका पण नारायणच्या बॅटमधून आपण पाहिला. डाऊन दी ग्राउंड चेंडू नक्कीच लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे गेला. 4 धावांसाठी चौकार. अलाउन द कार्पेट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे स्किड झाले. आज आपण पाहिलं तर खेळाडू जास्त जीवाच्या आकांताने खेळ दाखवत आहेत आणि मागील मॅचमध्ये देखील हरीश दादा आणि उमेश सुतार यांनी सांगितले की जीवाची काळजी घेणं फार गरजेचं आहे. अशा अनेक प्रकारच्या मॅचेस येतील. शरीर सलामत तो पगडी 50. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहूया धावा 6 आपल्याला पाहायला भेटत आहेत. पुढील बॉल विकास. इथे जबरदस्त फटका, वळवला चेंडूला, खाली जागा, विकेंड एरिया, चेंडू जाईल 4 धावांसाठी. दन 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 करत 4 धावांसाठी चौकार. काय सुरेख फटका आपण पाहिलाय या ठिकाणी. ज्या मागच्या मॅचमध्ये जर विचार केला सर तर विकासने सुंदर गोलंदाजी केली, मात्र या षटकाचा विचार केला तर विकासवर हल्ले चढवले जातात. नक्कीच मागच्या मॅचमध्ये त्यांनी झकास कामगिरी केली होती, बॅटिंग असो किंवा गोलंदाजी असो. पण या मॅचचा जर विचार केला तर दुसरा संघ आहे, मोस संघ आहे. मोस संघ सुद्धा सांगतो हम भी किसी से कम नाही. काय सुरुवात केली या ठिकाणी दोन्ही बॅटरचा विचार केला तर. यावेळेस मात्र जोरदार अपील केली जाते, पंचांकडे दात मागतात, अपील फेटाळते. डॉट चेंडू कमबॅक करतो विकास जाधव. असंच कमबॅक करावा लागेल त्यांना, कारण की समोरचा संघ मोस संघ आहे. एक तुम्हारी तो एक हमारी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मॅचमध्ये मजा येणार आहे, कारण की आपण जर पाहिलं तर इथे मात्र 2 चौकार जरूर ठोकलेले विकासच्या ओव्हरमध्ये, परंतु सध्या तरी 10 धावा त्यांनी मात्र खर्च केलेल्या आहेत. आणि षटकातील इथे चेंडू मात्र शिल्लक आहे. एक इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, परंतु फाईनला थर्ड बॅनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव नक्कीच जोडली जाईल. एक धावेसाठी नक्कीच धावपळ आणि धावांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला जय बजरंग वासुंद्री आणि दुसऱ्या बाजूला जय मसोबा मोस, अशी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नक्कीच चौकार आल्यानंतर काय कमबॅक करतो. शेवटचे 2 चेंडू सुरळीतरीतीने आचलले या ठिकाणी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार अपील केली जाते. नक्कीच बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होत नाही. डॉट चेंडू, पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी. मात्र शेवटच्या 3 चेंडूंचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी या ठिकाणी कमबॅक केलाय विकासने. आपल्या नावाप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल आणि नक्कीच मैदानामध्ये ते कार्य त्याच्याकडनं सुरू झाले. पहिले चेंडू त्यांनी नक्कीच चुकीच्या लेंथवर हाताळले, मात्र या 3 चेंडूंचा विचार केला तर सुरेख गोलंदाजी हाताळली या ठिकाणी. यावेळेस माझा सुरेख फटका, क्षेत्ररक्षक जज करतोय, मोठा मासा घालायला लागतोय या ठिकाणी. नारायणला माघारी परतवलं, धक्का क्रमांक पाहायला लागतो जय मसोबा मोस संघाला. चांगली उपलब्धी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय, ज्यांच्या पाठीशी नक्की सातत्याने त्यांचे प्रेक्षक, त्यांचे चाहते आहेत. आणि होम ग्राउंडवरती चांगलं प्रदर्शन आपल्याला विकासच्या वतीनं पाहायला भेटलं. पहिल्या षटकाची समाप्ती इथे मात्र झालेली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा ज्या मात्र 11 जोडलेल्या आहेत. आता उरलेले 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये मी तर म्हणेन की इथे चांगल्या धावा बनवणं फार गरजेचं आहे मोस या टीमला. बघा या ठिकाणी क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवा, वेळ अजिबात खर्च करू नका, विनंती असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती बॅटर इथे आपण चेंडू सांगतोय. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर नो बॉल पाहायला भेटला. दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती 1 धाव.
चौथ्या बॉलवरती 4 धावा, 5व्या बॉलवरती धाव आली नाही, डॉट बॉल आला आणि शेवटच्या चेंडूवरती आपल्याला विकेट आली. हे समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. तो तुमचा 12वा प्रतिनिधी देखील आहे. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती आपण पाहिले तर 11 धावा धावफलकावरती आहेत आणि दुसरं षटक आता घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रितेश गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. नारायणला मात्र परतावं लागलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय आलेला आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर विजय आता मैदानाच्या आतमध्ये आहे. आता इथून कमबॅक करणं फार गरजेचं असेल रितेशला. सध्या तरी कॅल्क्युलेटेड क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर दोन्ही संघ 50-50 ची मॅच सध्या तरी सुरू आहे. परंतु आता हे षटक फार महत्त्वाचं असेल मी तर म्हणेन जय बजरंग वासुंद्री या टीमला, कारण की या षटकामध्ये काही डॉट बॉल जर आले, विकेट जर आल्या तर जय मोसोबा मोस्ट टीमवरती दडपण जे मात्र नक्कीच वाढू शकेल. नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर धावसंख्या आपण पाहता धावफलकावर 11 धावा. चांगली सुरुवात करून दिली या ठिकाणी मोस संघाच्या बॅटर नारायणमध्ये. नारायणला माघारी परतावं लागलं, शेवटच्या चेंडूवर अपयश आलं त्याला. यामुळे मात्र सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि धक्का क्रमांक दुसरा लागतो या ठिकाणी मोस या संघाला. नक्कीच पहिल्या चेंडूवर विकेट्स कॅरी करतो रितेश जाधव. सुंदर गोलंदाजी सुरुवात करून दिली या ठिकाणी रितेश जाधव यांनी. नक्कीच जर मागच्या मॅचचा जर विचार केला तर शेवटच्या चेंडूवर रितेश जाधव यांनी विकेट घेतली होती सर, आणि या मॅचचा विचार केला तर शेवटच्या चेंडू विकास जाधवने विकेट घेतली होती आणि तेथूनच कमबॅक झाला होता वासुंद्री संघाचा. आणि आता सुद्धा नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय या ठिकाणी जय बजरंग वासुंद्री संघाचा. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. गोलंदाज रितेशच्या वतीनं चांगली सफलता, चांगली उपलब्धी त्याच्या वतीनं पाहायला भेटत आहे आणि चांगला कमबॅक देखील आपण पाहू शकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितू मांजरे आलेले आहेत. टॉप ऑर्डरचे दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. नारायण 5 धावा जमू शकला आपल्या टीमसाठी. दुसऱ्या बाजूला रोहितनं देखील 4 धावांची खेळी केली, परंतु जास्त काळ खेळपट्टीवरती घालू शकले नाहीयेत. आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केलेला आहे. डीपमध्ये चेंडू सरकलेला आहे. एक डाव कंप्लीट. त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. गाड्या निघल्या होत्या, परंतु गाड्या पुन्हा एकदा आपल्या गॅरेजमध्ये सुरक्षित ठेवल्या. 1 धावेवरती समाधान मानावं लागतं. या धावसंख्या धावफलकावरती पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. नक्की त्याचं कारण आहे सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला प्रणयच्या त्याच्याकडनं. नक्कीच 2 धाव्या जरूर झाल्या असत्या, मात्र ती चपळाई दाखवली प्रणयाने. सुंदर क्षेत्ररक्षण केलं. 1च धाव मिळेल, 1 धावे समाधान आहे. यावेळेस मात्र सुरेख फटका हवेमध्ये 2-2 क्षेत्ररक्षक जज करतात आणि काय सुंदर रीतीने टिपलं या ठिकाणी झेल पंकज खंडाकले याने आणि माघारी परतावं लागेल या ठिकाणी जितू या बॅटरला. नक्कीच ज्या वेळेला आपल्या पाठीशी सर्व पाठी राख्यांची साथ असते आणि आपला होम ग्राउंड असतो, चाहत्यांची जो सपोर्ट असतो, आत्मविश्वास देखील वाढत असतो, ज्या वेळेला चाहते आपली मॅच पाहत असतात. पहिल्या मॅचमध्ये काय दमदार या ठिकाणी विजय प्राप्त केला होता आपण मॅचमध्ये पाहिलं जय बजरंग वासुंद्री या टीमने. आणि ती कन्सिस्टन्सी, ती लय आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटेल. सलगचा हा 4था गडी बाद आणि इथे पूर्णपणे बॅकफूटवरती टीम चालली आहे आता जय बसोमा मोस्ट टीम मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आता आलेले आहेत. अभिजित धावसंख्या धावफलकावरती थांबलेली आहे, स्थिरावलेली आहे 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी ऋतिकच्या वतीनं आपण पाहू शकता. 1च धाव त्यांनी खर्च केली, 2 गडी बाद केले. पुढचा बॉल स्लॉट मध्ये बॉल आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक विकास आहेत तिथे, चूक होणार नाहीये. अगदी सहज सोपा झेल कॅरी करत असताना धक्का लागतो मैदानाच्या आतमध्ये 5वा आणि याचबरोबर अर्धी टीम मात्र डगावच्या आसऱ्याला. फलंदाज इथे मात्र बाद. सलग 2 गडी या ठिकाणी बाद केले आणि या षटकाचा आपण विचार केला तर 3 गडी बाद केलेले आहेत. जबरदस्त कमबॅक, जबरदस्त उपलब्धी रितेशच्या वतीनं. नक्कीच पहिल्या जर 5 चेंडूंचा विचार केला तर चांगली सुरुवात झाली होती मोस संघाची. त्या फटक्याची गरज होती का नारायणला? नक्कीच असा प्रश्न निर्माण झाला मैदानाच्या आतमध्ये. जसा नारायण बाद झाला मात्र तिथनं
विकेट्स परत गेले मोस संघाचे. आता मात्र या षटकाचा विचार केला तर रितेश यांनी आतापर्यंत तब्बल 3 विकेट्स कॅरी केले. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहू शकता रितेश, आणि हॅट्रिक चेंडू असेल. आता मागच्या मॅचचा जर विचार केला तर विकास जाधवनी झकास कामगिरी केली, हॅट्रिक पूर्ण केली होती. या मॅचमध्ये आता आपण पाहिलं तर रितेश जाधव हॅट्रिक करू असं हॅट्रिक पूर्ण होईल का, नक्कीच हा चेंडू सांगून जाईल तुम्हाला. धावसंख्या आपण स्थिरावलेली पाहतो या ठिकाणी मोस संघाची. राजू जाधव सर. नक्की सातत्यानं आपण चर्चा करत होतो नारायणची. ज्या वेळेला नारायण प्रत्येक मॅचमध्ये खेळत असतो, ज्याची विकेट ज्या वेळेला जाते त्यावेळेला खूप दडपण येत असतं, आणि तेच या मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला भेटलं. गरज होती का ही चर्चा नक्कीच होईल, परंतु इथे आपण पाहिलं तर हा बॉल डॉट आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या पोहोचली आहे 12 या आकड्यावरती थांबलेली आहे. धावा 6.0ची सरासरी. धाव फलकावरती आहे हा बॉल. नक्कीच एस ए जहांगीर सर वळतील. यस इट इज अ वाईट, कारण की खूप शपलिंग झाली होते, लेग स्टिकला आले होते, कारण की चेंडू आपण पाहिला तर लेग साईड लेग स्टंप पाहायला भेटला. व्हाईट बॉलची समाप्ती. धावसंख्येत भर. धावसंख्या 13 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. नक्कीच काय कमबॅक केलं या षटकामध्ये रितेश जाधव यांनी आतापर्यंत. हो, क्लिंग बॉल त्रिफलाची दांडी गोल या ठिकाणी गेले होते. 34 सफलता प्राप्त करतो या षटकामध्ये. काय कमबॅक करून दिलाय या ठिकाणी जय बजरंग वासुंद्री संघाला. जी कर्णधारांनी जबाबदारी दिली होती, जबाबदारी पूर्णपणे उतरताना परफेक्ट यॉर्कर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला या चेंडूवर, आणि अजून एक धक्का लागतो या ठिकाणी मोस संघाला. नक्कीच गरजेचं होतं. आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता, आणि जी आवश्यकता होती ज्या लेंथची ती लेंथ इथे मात्र प्राप्त केली. गोलंदाज रितेशनं सफलता प्राप्त केली, आणि या षटकामध्ये तब्बल 4 गडी त्याने प्राप्त केलेले आहेत. फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि आता पाहूया पूर्णपणे बॅकफुटवरती संघ जय मसोबा टीम आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि आता शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. नक्कीच शेवटच्या षटकामध्ये ओमी धवणे गोलंदाजीवर येतो. मात्र जरी मोस संघाचे फलंदाज बाद झाले तर मात्र जितू सारखा अजून बॅटर मैदानामध्ये क्षमता आहे त्याच्यामध्ये, मात्र ती क्षमता सिद्ध करावी लागली. एखादा मोठा 1-2 मोठे फटके आले तर नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू शकतो जय मसोबा मोस संघाला. ते मोठे फटके नक्कीच येतील का जितू मांजरेच्या बॅटमधून हे पाहणं सुद्धा फार गरजेचं असेल या ठिकाणी. खाली राहिलेला बॉल पुन्हा एकदा 30 लय त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न ओमीचा देखील आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या वतीनं देखील राहिली आहे, परंतु इथे मात्र एक धाव रोखू शकणारे. धावांसाठी आता संघर्ष आणि धावांसाठी धावपळ मैदानाच्या आतमध्ये जय मसोबा मोचच्या वतीनं. धावसंख्या पोचली आहे ती म्हणजे 14 या आकड्यावरती. स्ट्राईकवरती आता दिनेश आहेत. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती ओमी. हे षटक फार महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये जय मसोबा मोस्ट टीमला मी तर म्हणेन 10-15 धावा तरी येणं फार गरजेचं आहे. आणि तसं जर झालं तर चांगल्या धावा इथे जमू शकतील, परंतु ते घडेल का. स्लोवर गतीचा बॉल लेन खेचण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस फेकून दिला चेंडू सीमा रेषेपार. दर्जेदार संघर्षमय हा षटकार पाहायला भेटतोय. नक्कीच जर विचार केला सर राजू जाधव सर, आपण जर विचार केला तर किचनमध्ये मिक्सर जरुरी असतं, तसं स्लॉगवर सिक्सर येणं जरुरी असतं, आणि ते सिक्सर आला या ठिकाणी बॅटर दिनेशच्या बॅटमधून. नक्कीच काय फटका आपण सजवला. लो फुलटॉस चेंडू आणि पुरेपूर समाचार घेतला त्या चेंडूचा. चेंडूला फेकून दिलं सर मिडविकेट सीमारेषा बाहेर. 6 धावेंसाठी षटकार आपण पाहिला, आणि संघर्षमय षटकार आपण या ठिकाणी पाहिला. आपण गोलंदाजीचा आपण विचार केला तिकडे पुढे टाकण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडूचा आपण विचार केला तर फुलटॉस जरूर होता, परंतु इतका जास्ती काही वेग नव्हता. त्या अनुषंगाने जितू मांजरे यांना वेळ मिळाला, आणि दर्जेदार षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला भेटला. धावसंख्या धावफलकावरती 20 या आकड्यावरती जाऊन पोचलेले. अजून 4 चेंडू शिल्लक आहे. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले आहेत, आणि आता चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होत असताना लागतोय धक्का. या ठिकाणी 7वा फलंदाज बाद. नक्कीच जर विचार केला जाधव सर, जर या चेंडूचा विचार लेंथ खेचली होती ओमी, आणि पहिल्या चेंडूचा विचार केला तर फुलटॉस चेंडू यॉर्कर चेंडू हाताळण्याच्या नादामध्ये फुलटॉस चेंडू झाला होता, आणि आता मात्र लेंथ खेचली आणि त्यावर विकेट्स कॅरी केले. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावपालकाला पण धाव पाहू शकता 20. नक्कीच कमबॅक करून दिला ओमीने. षटकार आल्यानंतर कमबॅक कसा करावा ते ओमी धवणे यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे. नक्कीच थोडीशी लेंथ घेतली आणि त्याच्यावर विकेट्स कॅरी केलं. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर जय बजरंग
वासुंद्री संघाच्या गोलंदाजांनी सर्वच काम चांगले राहिले. विकासने देखील पहिल्या षटकामध्ये जे पॉवर प्लेचे षटक आहे तिथे देखील त्यांनी 11 धावा खर्च केला. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये रितेशने फक्त 2 धावा खर्च केल्या, 4 गडी बाद केले आणि उमी देखील चांगली गोलंदाजी करत आहे. म्हणजेच आपण पाहतो ना क्रिकेटमध्ये तुमच्याकडे गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि तुमचा प्लॅन जो फार महत्त्वाचा असतो आणि ते तरी नक्कीच आपल्याला जय बजरंग वासुंद्री संघाच्या वतीनं पाहायला भेटत आहे. स्विंग अँड मिस बॉल आपल्याला पाहायला भेटतो दुसऱ्या बाजूला. इथे मात्र फुटवर्कनं चेंडू दूर गेला, सो त्या अनुषंगाने इथे मात्र काही विकेटची प्राप्ती झाली नाही. एक धाव इथे मात्र पाहायला भेटली आणि धावसंख्या धावपलकावरती पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. नक्की शेवटच्या चेंडूचा जर विचार केला, मोठा फटका जर आला तर चांगल्या सन्मानजनक स्कोरापर्यंत पोहोचू शकतो मोस संघ. जर या चेंडूचा विचार केला, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी जितू मांजरे, आणि जितू मांजरेकडे ती क्षमता आहे. मोठा फटका येईल का, नक्कीच प्रश्न निर्माण झाला मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू ओमी, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, काव कॉर्नर, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रणयाचा आणि झेल टिपला जातो आणि या ठिकाणी खेळ संपला जातोय जितू मांजरे याचा. सॉरी, एक चेंडू असेल अजून. एक चेंडू बाकी असेल, सॉरी, क्षमा असावी. सेकंड लास्ट बॉल होता या ठिकाणी. जितू मांजरेला माघारी परतावी लागेल या ठिकाणी. चांगला कमबॅक करतो षटकार आल्यानंतर ओमी धावणे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन आलेले आहेत. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिलं तर 7.0ची सरासरी आहे. पुढील मॅच करिता आपण विनंती करतोय. चला या ठिकाणी आपण लॉस पाहणार आहोत. जरीमरी फळेगाव संघाचा एक प्रतिनिधी आमच्या समवेत जोडायचा आहे. तसेच SKDCC सांगोडे संघाचा देखील प्रतिनिधी जोडायचा आहे. आपण या ठिकाणी लॉस करतोय. स्वीपचा फटका खेळायचा होता. दरम्यान इथे मात्र आपण पाहिलं तर तिथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होऊ शकत नाहीयेत आणि इथे मात्र फक्त एकच धाव मिळेल. गडी बाद होत असताना 8 विकेट गमावलेले आहेत या धावा जमवण्याकरिता आणि 8 विकेट गमावून पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेला. धावा जमवलेल्या आहेत 22 आणि जिंकण्याकरिता 23 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी आपण लॉस करतोय सर. एका चिठ्ठीवर नाव असेल फलेगाव संघ आणि एका चिठ्ठीवर विनिंग संघ असेल तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी लॉस काढतो. जितू केने, नक्की जी चिठ्ठी उचलली जाईल त्या चिठ्ठीला बाय असेल. 12वा प्रतिनिधी, दोन्ही संघाचे 12वा प्रतिनिधी समोर जायचं आहे. तुम्ही लॉट्स करतो आपण या ठिकाणी. मान्यवर आमचं नाही, मान्यवर तर बाहेरच दादा. घे तू, घे तुझ्या हातात, घे तू दे. मान्यवर तर बाहेरच. नक्कीच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी लॉट्स. कॅमेरामॅनला सुद्धा विनंती असेल, जी चिठ्ठी असेल ती चिठ्ठी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि जी चिठ्ठी असेल ती विनिंग संघासमोर खेळेल. जरीमरी फलेगाव संघाला बाय भेटले या ठिकाणी आणि यापुढील सामना असेल विनिंग संघ आणि त्यांच्या मागे फाईट करणारा संघ असेल सांगोडे संघ. तर थँक्यू सो मच. या ठिकाणी लॉसचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. दरम्यान जरीमरी मित्रमंडळ फलेगाव टीमला बाय मिळालेली आहे आणि पुढील मॅच असं आपल्याला पाहायला भेटेल. विजेता संघ आणि SKDCC सांगोडे या दोन टीममध्ये फाईट आपल्याला पाहायला भेटेल. दरम्यान 23 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे आणि कॉम बॉक्समध्ये आपण करूया परिवर्तन. कमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील ओमी सुतार. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत रहा, पाहत रहा जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्री चषक 2026 हा थरार. थँक्यू सो मच.
23 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. सर 2 चेंडू आहेत, दुसरा चेंडू सरांकडे सोपवायचा आहे. तर आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत ज्ञानेश्वर जाधव. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपलं हार्दिक असं स्वागत आहे. किती स्कोर बॉल? 18 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल जय बजरंग वासुंदरी संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होते, विकास आणि रितेश जाधव. नक्की मोस संघाचा विचार केला तर चांगली सुरुवात केली होती. पहिल्या विमर चेंडू हाताळला होता विकास जाधव आणि त्याच्यानंतर 2 चेंडूवर 2 चौकार सुद्धा आपण पाहिले होते. त्याच्यानंतर वासुंदरी संघाने जो कमबॅक केला, नक्की तिथून मागे वळून पाहिलं नाही. सुंदर कमबॅक केला त्या ठिकाणी. तिन्ही गोलंदाजांचा विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला त्या तिन्ही गोलंदाजांकडनं. तर मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. इनसाइड आउटच्या माध्यमातून पहिला तडाखा, कुंदीला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि सामना लवकर समाप्त करायचा हे चित्र निर्माण करून देत असताना बॅटर रितेशनं ठोकलाय दर्जेदार षटकार. ऑफसाइड ऑफ स्टंप चेंडू आपल्याला पाहायला भेटला आणि त्याच्यावरती ही मोहर चढवलेली आहे बॅटर रितेशनं. मला तरी वाटतं या ठिकाणी रितेशला लवकरात लवकर सामना समाप्त करायचा आहे आणि या दर्जेदार फटका त्याच्या बॅटमधून पाहायला भेटला. 6 धावा धावफलकावरती आपण पाहू शकताय. 23 धावांचं सहज सोपं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये जय बजरंग वासुंदरी टीम उतरलेली आहे. आज पुनश्च द्वितीय फेरीमध्ये जय मसोबा मोस्ट टीमनं मात्र चाहत्यांच्या निराशा केला. इथे मात्र खोदून मारण्याचा प्रयत्न होता. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव तिथे मात्र मिळेल. धावसंख्या पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. नक्की षटकाराच्या नंतर काय कमबॅक केलाय या ठिकाणी गोलंदाजाने. पहिल्या चेंडूचा राजू जाधव सर जर विचार केला तर क्रिकेटचा देखणा फटका आपण पाहिला रितेश जाधवच्या बॅटमधून. नक्कीच कव्हरच्या वरून चेंडूला उडवला होता. 6 धावांसाठी षटकार पाहिला. स्विच आउट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क व्यवस्थित झाला नाही तरी चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे गेला. बॅकवर्ड पॉइंट रिझनमधून चेंडू पार झाला. सीमारेषा पार, धावा येतील 4, हा चौकार. स्विचचा फटका विकास जाधवच्या बॅटमधून आपण पाहिला. आजच्या दिवसाचा विचार केला तर आतापर्यंत विकास जाधवनी झकास कामगिरी केलेली आहे. संध्याकाळच्या 17 पर्यंत आपण पोहोचलो. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सामना जणू काही आता या ठिकाणी खुला झालेला आहे. मॅचचा आपण विचार केला तर रितेशची चांगली दमदार कामगिरी आपल्याला पाहायला भेटत आहे. ऑन साइडला जबरदस्त तडाखा, व्हाट अ शॉट. चेंडू कुठे जाईल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल आणि या 6 धावा धाव फलकावरती लागतील. षटकार. ऑलेंडरांना विनंती असेल प्लीज, शेवटच्या क्षणामध्ये आपण आजच्या दिवसामध्ये पोहोचलेलो आहे. बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. तुम्ही विनंती असेल तुम्हाला. काय जबरदस्त फटका विकास जाधवच्या बॅटमधून आपण पाहिला. चेंडूला पाठवून दिला. 6 धावेसाठी षटकार. जबरदस्त क्रिकेट आतापर्यंत आपण पाहिलं तर ॲज अ सिनियर खेळाडू आहे. सातत्यानं चांगला काळ देखील त्यांनी व्यतीत केलेला आहे. तलवार पुरानी है मगर धार और काटा वही है. काही जबरदस्त फटका, अगदी स्लॉटमध्ये बॉल त्याला टाकला आणि त्यांनी पाठवलंय पुढच्या प्लॉटमध्ये. दर्जेदार षटकार आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत 17. खतरे की घंट्या मैदानाच्या आतमध्ये विकास जाधव वाजवतोय. पुन्हा एकदा आता खोल टप्प्याचा बॉल खोदून मारलेला आहे. क्षेत्ररक्षक जातील तिकडे मात्र आवाक्याच्या बाहेर. चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. काय सुरेख फटका आपण पाहिला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये त्याच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार गेला. 4 धावांसाठी चौकार. विकासचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू पेस केल्या, 2 चौकार आणि 1 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून पाहिलं आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे जाते 21 या आकड्यावर. काय फलंदाजी केली जाते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. नक्कीच यजमान संघ जास्त घाई आहे संघाला लवकरात लवकर विजय मिळून पुढील सामन्यामध्ये त्यांना नक्कीच खेळायचं आहे. तर नेक्स्ट मॅच असेल सांगोडे संघाचा करणं विनंती असेल. यावेळेस माझा पुन्हा एकदा सुरेख फटका. महेंद्र सिंग धोनी स्टाईलने सामना फिनिश करतोय आणि विजय संपादन करतो या ठिकाणी जय बजरंग वासुंदरी संघ. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन जय बजरंग वासुंदरी टीम. काय जबरदस्त खेळ विकासच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटला. तर चला आपण लवकरात लवकर या विकास आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील रितेशला आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया.
तसं पाहिलं तर विकासनं देखील जबरदस्त बॅटिंग केली, परंतु आपण गोलंदाज